पाहूया सविस्तर वृत्त। सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण कोकणात आदर्श आचारसंहिता लागू आहे। मात्र आचारसंहिता लागू असताना देखील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहर आणि परिसरात तसेच मुंबई गोवा महामार्गावरती सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचे बॅनर, होर्डिंग्स आणि झेंडे ठिकठिकाणी पाहायला मिळत होते। याबाबतची बातमी माझे कोकणने दाखवल्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी तात्काळ दखल घेत सर्व बॅनर आणि झेंडे हटवण्यात आलेले आहेत। दरम्यान नगर प्रशासनाकडून व तालुका प्रशासनाकडून संबंधित राजकीय पक्षांचे होर्डिंग्स आणि बॅनर हटवण्यात आले। मात्र त्यांच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई कधी होणार अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते।